नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FYBAचा सेमिस्टर सेकंड मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र. या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत आज आपण अभ्यासणार आहोत. तर विभाजन तरच आपण वितरण असे म्हणतो. वितरण या शब्दाचा अर्थ दैनंदिन व्यवहारात वाटप किंवा विभाजन असा केला जातो. डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची शास्त्रशुद्ध मांडणी करत असताना त्याची 4 भागात विभागणी केली आहे. ते 4 भाग म्हणजे उत्पादन, उपभोग, विनिमय आणि वितरण होय. या वितरण म्हणजे काय? ते वितरण कशासाठी येते? अर्थशास्त्रामध्ये उपभोगाला व उत्पादनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व कशासाठी आहे? वितरणाला आहे. वस्तू व सेवांचे उत्पादन अर्थव्यवस्थेमध्ये चालू असते. हे उत्पादन घटकांमार्फत म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजक याद्वारे होत असते. या उत्पादन घटकांचे मालक, जमीनदार, श्रमिक, भांडवलदार व संयोजक एकत्रित येऊन परस्परांना सहकार्य करून उत्पादन करतात. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. या उत्पादन घटकाला त्यांच्या कार्यात काम केल्याबद्दल त्या 4ही घटकाला काय केलं जातं? मोबदले दिले जातात. श्रमाला मजुरी दिली जाते, भांडवलाला खंड दिला जातो, भूमीला खंड दिला जातो, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाचा काय असतो? नफा होतो. म्हणजे संयोजक जो आहे हा श्रम, भूमी आणि भांडवल या 3 घटकांना एकत्रित आणण्याचं काम करतो आणि त्यांच्याकडून काम करून स्वतः काय करत असतो? नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक उत्पादन घटकाला मोबदले वाटले जातात. या क्रियेला विभाजन असे म्हटले जाते. या मोबदल्याची बेरीज ही एकूण उत्पादन खर्चाबरोबर येते आणि ही देशातील राष्ट्रीय उत्पन्न एवढी असते. आता अर्थशास्त्राचे विभाजन 2 प्रकारे केले जाते. पहिला आहे वैयक्तिक विभाजन आणि दुसरा कार्यात्मक विभाजन. देशातील अनेक व्यक्तींमध्ये उत्पन्न व संपत्तीचे वितरण म्हणजे वैयक्तिक वितरण होय. राष्ट्रीय उत्पन्नाचे अनेक व्यक्तींमध्ये विषम वितरण झालेले दिसून येते. वैयक्तिक वितरणांमध्ये आपण उत्पन्न व संपत्तीच्या विषमतेची कारणे व त्याचे परिणाम ही विषमता कमी करण्यासाठी उपाययोजना अध्ययन करतो. कार्यात्मक वितरणाचा संबंध एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रत्येक उत्पादक घटकांच्या वाट्याशी येतो. उत्पादक घटकांना त्यांच्या सेवेचा मोबदला दिला जातो. त्याच्याशी कार्यात्मक वितरणाचा काय तो संबंध येतो. वैयक्तिक वितरण आणि कार्यात्मक वितरण यांचा काय आहे? जवळचा संबंध आहे. वैयक्तिक वितरणावर कार्यात्मक वितरणाचा परिणाम घडून येतो. सर्व उत्पादक घटकांना समान मोबदला दिला तर वैयक्तिक उत्पन्न जास्त राहील, त्यामुळे जीवनमानाचा दर्जा उंचावतो. जर कार्यात्मक वितरण विषम स्वरूपाचे झाले तर सामाजिक व आर्थिक कल्याणात घट होईल. श्रीमंत व गरीब यांतील विषमतेची दरी अधिकच रुंदावेल. त्याचबरोबर उत्पादन घटकांना देण्यात येणारे मोबदले कोणत्या तत्त्वाने दिले जातात, म्हणजे उत्पादन घटकांची किंमत कशी ठरते, याबाबत काही सिद्धांत मांडण्यात आलेले आहे. आता पहिला वितरणाचा सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत. यामध्ये काय तर अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जॉन बेट्स क्लार्क यांनी विभाजनाचा सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत मांडला. पूर्वी विभाजनाविषयी विचार मांडणारे रिकार्डो यांनी भूमीला मिळणाऱ्या मोबदल्याविषयी आपले मत मांडले. कार्ल मार्क्स यांनी श्रम या उत्पादन घटकांच्या मोबदल्याविषयी आपले विचार मांडले. तर क्लार्क यांनी 19व्या शतकात विभाजनाचा सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत मांडला. त्यांनी संपत्तीचे विभाजन या 1899 मध्ये लिहिलेल्या ग्रंथामध्ये मांडला. या सिद्धांतानुसार प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणारा मोबदला हा त्या घटकांच्या सीमांत उत्पादकतेवरून ठरतो. ज्या उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता कमी त्या घटकाला मिळणारा मोबदला सुद्धा कमी मिळतो. सीमांत उत्पादकतेचा अर्थ
तर सीमांत उत्पादकता म्हणजे उत्पादनाच्या शेवटच्या घटकापासून मिळणारे उत्पादकता होय. काय? सीमांत उत्पादकता म्हणजे उत्पादनाच्या शेवटच्या घटकांपासून मिळणारी उत्पादकता होय. उत्पादनाचे इतर सर्व घटक स्थिर ठेवून एका घटकाच्या, बघा उत्पादनाचे सगळे घटक म्हणजे 4 घटक. हं, उत्पादनाचे किती घटक आहेत? 4 घटक आहेत. तर उत्पादनाचे इतर सर्व घटक स्थिर ठेवून फक्त एका, म्हणजे 3 घटक आहेत. हे स्थिर ठेवून फक्त एका घटकांच्या परिमाणात एका मात्रेने वाढ केल्यामुळे एकूण उत्पादनात होणारी शुद्ध वाढ म्हणजे त्या घटकांची सीमांत उत्पादकता होय. आलं लक्षामध्ये? उत्पादनाचे इतर सर्व घटक स्थिर ठेवून एका घटकांच्या परिमाणात एका मात्रेने वाढ केल्यामुळे एकूण उत्पादनात होणारी शुद्ध वाढ म्हणजे त्या घटकांची सीमांत उत्पादकता होय. तिसरं आहे, उत्पादनाच्या विशिष्ट परिस्थितीत प्रत्येक उत्पादक घटकांचा मोबदला हा त्या त्या घटकांच्या सीमांत उत्पादकतेबरोबर असतो. चौथा आहे, उत्पादनाचे इतर घटक कायम ठेवले आणि एका उत्पादन घटकांमध्ये एका नगाने वाढ केल्याने एकूण उत्पादनात जी निव्वळ वाढ होते त्या वाढीला सीमांत उत्पादकता असे म्हणतात. भूमी, भांडवल, श्रम, संयोजक या उत्पादन घटकांना त्यांच्या सीमांत उत्पादकतेच्या मूल्या एवढा मोबदला दिला जातो. जसे म्हणजे असं वितरणाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांतात स्पष्ट होते. काय स्पष्ट होते? वितरणाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांतामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांना त्यांच्या सीमांत उत्पादकतेच्या मूल्या एवढा मोबदला दिला जातो. आता इथे गृहीतके आपल्याला अभ्यासाची आहेत. तर पहिला गृहीतक आहे आपला, उत्पादनाचे सर्व घटक एकजिनसी असतात. एकजिनसी म्हणजेच काय? एकसारखे. दुसरं आहे, उत्पादन घटकांना पूर्ण रोजगार उपलब्ध असतो. तिसरं आहे, उत्पादनाचे घटक विभाजनशील असतात. चौथा आहे, उत्पादनाचे घटक गतिशील असतात. संघटकाचा उद्देश नफा मिळवणे हा असतो. सीमांत उत्पादकता मोजता येते. उत्पादनाचे घटक परस्परांना पर्यायी असतात आणि पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अस्तित्वात असते. हा सिद्धांत दीर्घकाळ कार्यान्वित होतो. वरील गृहीतकांच्या सहाय्याने आपण एक आता खाली कोष्टक तयार केलेले. या कोष्टकामध्ये मजुराची संख्या जी वाढत चाललेली आपल्याला दिसते. एकूण उत्पादन रुपयांमध्ये देखील वाढत चाललेलं दिसतं. सीमांत उत्पादन सुरुवातीला वाढतं, नंतर स्थिर होतं आणि शेवटी घटत जातं आणि मोबदला हा स्थिर आहे. वरील कोष्टकावरून असे दिसते की मजुराची संख्या 1 असताना एकूण उत्पादन 12 रुपये. तुम्ही तक्ता काढून घ्या. सीमांत उत्पादन सुद्धा 12 रुपये आहे. मोबदला 8 रुपयांचा आहे. त्यामुळे संघटक घटकाची दुसरी मात्रा म्हणजे दुसरा मजूर उपयोगात आणतो. दुसऱ्या मजुरांचे सीमांत उत्पादन 10 रुपयाचे आहे. चौथ्या मजुराचे सीमांत उत्पादन 6 रुपयाचे आहे आणि पाचव्या मजुराचे सीमांत उत्पादन 4 आहे. उत्पादक तिसऱ्या श्रमिकांपर्यंत श्रमाची मागणी करेल, कारण तिसऱ्या श्रमिकांचे सीमांत उत्पादन व मोबदला सारखाच आहे. पहिल्या 3 श्रमिकांपासून उत्पादकता फायदा होतो, कारण त्यांचं सीमांत उत्पादन जास्त आहे. बघा इथेच काय आहे, सीमांत उत्पादन सगळ्यात जास्त आहे. हे बघा इथे मजूर 1, एकूण उत्पादन 12, सीमांत उत्पादन 12 आणि मोबदला 8. ठीक आहे. पहिल्या 3 श्रमिकांपासून उत्पादकता फायदा होतो, कारण त्यांचे सीमांत उत्पादन जास्त आहे व त्यांना मिळणारा मोबदला कमी आहे. त्यानंतर 5वा मजूर वापरात आणला, त्याचे सीमांत उत्पादन म्हणजे 4 रुपये. 5व्या श्रमिकांपासून 4 रुपये तोटा होत आहे. उत्पादक 4थ्या श्रमिकांपर्यंत श्रमिकांची मागणी करतो. इथे आकृती दिलेली आहे. OX अक्षावर मजूर संख्या, उभय अक्षावर सीमांत उत्पादकता आणि SS हा वक्र आहे. OX अक्षावर मजूर संख्या, उभय अक्षावर उत्पादन घटकांचा मोबदला. आकृतीमध्ये SS हा सीमांत उत्पादकतेचा वक्र दाखवलेला आहे. आता पहिल्या उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता 12 आहे. बघा इथे 12. दुसऱ्या उत्पादक घटकांची 10. दुसऱ्या उत्पादक घटकाची 10. तर तिसऱ्या उत्पादक घटकाची सीमांत उत्पादकता 8 रुपये आहे. ज्या ठिकाणी सीमांत उत्पादकता आणि मोबदला समान होईल तेवढ्या मात्रेची मागणी म्हणजे मजूर संख्येची मागणी संघटक करतो. सीमांत उत्पादकता वक्रावर 8 रुपये आहे व मिळणारा मोबदला 8 रुपये म्हणजे समान आहे. या स्थितीत उत्पादक घटकांच्या 3 मात्रा संघटक उपयोगात आणतो
आता यावर देखील टीका झालेली आहे. तर काय तर पहिला आहे सिद्धांत अल्पकाळात लागू होत नाही. म्हणजे हा सिद्धांत जो आहे हा अल्पकाळामध्ये लागू होत नाही. दुसरा आहे उत्पादनाचे घटक एकजिन्सी असतात. आता एकजिन्सी असतात का सगळ्या वस्तू काय संपूर्ण जगभर एकजिन्सी असतं का? नाही. वस्तूंची लोकांनी डिमांड करायला पाहिजे. त्यासाठी वस्तूंमध्ये काहीतरी परिणाम विशेष असं केलं जातं. त्यामुळे उत्पादनाचे घटक एकजिन्सी असतात हे चुकीचं आहे. नेक्स्ट आहे आपला तांत्रिक प्रगतीकडे दुर्लक्ष. त्याच्यापुढे उत्पादक घटकांना पूर्ण रोजगार नसतो. 5वा आहे उत्पादक घटकांचा पुरवठा स्थिर नसतो. 6वं नफा हा उद्देश नसतो. 7वं उत्पादनाचे सर्व घटक हे गृहीत चुकीचे. या सिद्धांताने उत्पादनाचे सर्व घटक सारखे असतात हे गृहीत धरले आहे. हे चुकीचे आहे. प्रत्यक्षात उत्पादक घटकांमध्ये भिन्नता आढळते. 8वं आहे घटक पूर्णपणे गतिक्षम नसतात. नसतात ना. घटक पूर्णपणे गतिक्षम असतात का? एक घटक हे एका उद्योगधंद्यातून दुसऱ्या उद्योगधंद्यात सहजासहजी जात आहेत म्हणून घटकाची पूर्ण गतिक्षमता गृहीत धरणे हे काय बरोबर नाहीये. 9वा आहे एकांकी सिद्धांत. या सिद्धांतात मागणी बाजूचाच विचार करण्यात आला असून उत्पन्न साधनांचा पुरवठा गृहीत धरला आहे म्हणून हा सिद्धांत एकांकी स्वरूपाचा आहे. अशा प्रकारे आजचा हा प्रश्न आपला इथेच स्टॉप होतो. तुम्हाला तक्ता, आकृती, गृहीतके आणि त्यावर कोणी टीका केलेली आहे हे तुम्हाला या सिद्धांतामध्ये लिहायचं आहे पेपरमध्ये. विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत इथे संपतो. पेपरमध्ये आला तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. आजचा प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.